लागून आतमध्ये पडून गेला तो का ना षटकार खांब्याला लागून जर बाहेर जरी चेंडू डायरेक्ट गेला तरी चौकारच असेल, लक्षात घ्या. आणि तारेला चेंडू जर डायरेक्ट लागला तर डेड बॉल आहे. झाड सुद्धा आपण बघतो आतमध्ये, तिथे चौकारच असेल. झाडाला जर डायरेक्ट लागला तर षटकार आहे, लक्षात घ्या. चला दोन्ही कॅप्टन टॉस आपण करणार आहोत. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आकाश भोईर यांच्या शुभस्य आम्ही टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन इथे आलेले आहेत. 5 ओव्हरची मॅच असेल. मॅच टाय झाली तर सर्वप्रथम विकेट, त्यानंतर टॉस. चेंडू कधी आवरला फुटला नवीनच मिळेल. छापा असा कॉल केलाय आणि काटा भाल संघाने नाणेफेकी जिंकली. प्रमोद लगेच निर्णयाची अंमलबजावणी करा. टॉस भाल संघाने जिंकले. 5 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येक सामना पहिल्या फेरीतील तुम्हाला 5 षटकांचा पाहायला मिळेल. सेकंड राऊंडच्या मॅचेस 4 षटकांचे असतील, लक्षात घ्या. आज SP पॅनलचे पंच तुम्ही पाहतात मनोज पवार, अरविंद म्हात्रे, एजे यांना तुम्ही पाहतात. आणि आज सचिन म्हात्रे थोडेसे आपण पाहिलं तर दुखापतग्रस्त होते. बऱ्याचशा स्पर्धेत ते सागाव संघासाठी खेळले नाही आहेत, मात्र आज पंचांच्या भूमिकेत असतील. त्यांनाही शुभेच्छा असतील. भाल संघाने टॉस जिंकलेले आहे. मित ट्रॉफी शॉपचे ऑनर सुभाष पाटील यांच्याकडनं टी शर्ट सुद्धा पंचांना पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. आपण पाहतात आई गावदेवी चषक घेसर. आमचे कॅमेरामॅन नीरजला तुम्ही पाहतायत. ओमसा MTC स्पोर्ट लाईव्ह. आज सागर फराड स्वतः उपस्थित आहेत, रोशन फराड आहेत. आमची सर्व टीम्स आम्ही भावेशला तुम्ही पाहतायत. जे टॉस बॉक्स आहे त्याचंही भरपूर काल समीर सोमने सरांनी कौतुक केलं. खेळाडूंना विनंती असेल मेन एंट्रीमध्ये तुम्हाला यायचंय. भाल संघ मेन एंट्रीमध्ये तुम्हाला यायचंय. प्रवेश फी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये सचिन म्हात्रे 7,500 रुपये. मात्र प्रथम क्रमांक 1 लाख. भाल संघ तुम्हाला मेन एंट्रीमध्ये यायचंय, लक्षात घ्या. प्रथम क्रमांक 1 लाख. वाय गावदेवी चषक. द्वितीय क्रमांक 50,000 वाय गावदेवी चषक. तृतीय क्रमांक 25,000 वाय गावदेवी चषक. चतुर्थ क्रमांक 25,000 वाय गावदेवी चषक. मालिका वीरसाठी सायकल तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वात कमी प्रवेश फी असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 2 लाख रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओमसा MTC स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते. त्यानंतर आमच्या DJ मास्टरचंही कौतुक करेल. संपूर्ण आमचे SP पॅनलचे पंच. त्यानंतर आमच्यासोबत कालही आपण सुजल आणि आदेशला पाहिलं स्कोररच्या भूमिकेत. गोरख मांगरूळकर असतील, आकाश भोईर असतील, आशिष असतील, संपूर्ण टीम. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आणि ग्रामस्थ मंडळ घेसर आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. टॉस भाल संघाने जिंकलाय. त्याची असा निर्णय काय घेतलाय गोलंदाजी. चेंडू कधी आवरला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल. लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. चेंडू चॉईस करायचे. मतलब चेंडू तुम्ही मैदानात ज्यावेळी बॅटिंगला जाल मैदानात तुम्हाला चेंडू चॉईस करायचे, लक्षात घ्या. 5 ओव्हरची मॅच आहे आणि काही क्षणात आपण मॅच लगेच सुरू करणार आहोत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गण्याला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतात आई गावदेवी क्रिकेट संघ गेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 चे भव्य दिव्य आयोजन। भाल संघ तुम्हाला बघा महत्त्वाची सूचना असेल, पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायचे। दोन्ही एंडने ही स्पर्धा खेळली जाते। खांब्याला लागून जर चेंडू जरी डायरेक्ट बाहेर गेला तरी चौकारच असेल, लक्षात घ्या। खांब्याला लागून चेंडू आतमध्ये आला तर धावा धावून घ्यायच्यात आणि तारेला जर डायरेक्ट चेंडू लागला तर डेड बॉल असेल। प्रत्येक सामना पहिल्या फेरीतील 5 षटकांचा असेल। टॉस महत्त्वाचा होता सकाळच्या सत्रामध्ये। महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या टीव्ही स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते आणि यासाठी आम्ही आमच्या कॅमेरामॅन नीरजचं कौतुक करतो, कारण सकाळचं सत्र महाराजांचं दर्शन आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात। 5 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। पहिलीच मॅच सलामी जोडी सुद्धा मैदानात दाखल होत असताना अंतारली संघाची विशाल आणि गणेश इस्लामी जोडी आपण पाहतोय। दोन्ही एंडने ही स्पर्धा खेळली जाईल आणि एक ॲडव्हान्टेज असतो बॅटिंग करणाऱ्या टीमला। यानंतर मॅच असेल गावदेवी हेडोटणे विरुद्ध निजे योगेश पाटीलचा संघ आहे। दुसऱ्या मॅच मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस बंधनकारक आहे, लक्षात घ्या, अन्यथा तुम्हाला 2 रनची पेनल्टी लागेल। हेडुटणे गावदेवी हेडुटणे आणि निजे संघाची नोंद घ्या। नियम कडक आहेत, त्यामुळे नियमांचं उल्लंघन करू नका प्लीज। दुसऱ्या सत्राचा जर चेंडू पडला तर तुम्हाला 2 रनची पेनल्टी लागेल, त्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे। पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायची। साईनाथ भुईर आपण पाहतोया साईनाथ भुईर आणि राहुल भुईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेत आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू। तसेच ट्रॉफीज त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। मग सामन्याला आम्ही सुरुवात करणार आहोत। सचिन म्हात्रे सर 9:51 आलेत। 20 मिनिटं पहिल्या 4 षटकांसाठी, लक्षात घ्या। सेकंडला गणेश, 9 सेकंडला विशाल आणि पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज विनोद मडवी। या टीमचा प्रमुख गोलंदाज विनोदला तुम्ही पाहतायत। दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट। आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना। विनोद राईट मोर द विकेट। पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचं होतं गणेशला। गणेश स्ट्राईक एंडला होते आणि पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला। थोडीशी टणक खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते। बऱ्याचशा खेळाडूंनी, गोलंदाजांनी, पंचांनी या खेळपट्टीचं भरपूर कौतुक केलं पहिल्या दिवशी। चांगली खेळपट्टी आहे। हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतात। पॉवर प्लेचा योग्य वापर आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात चौकारने केली फलंदाज गणेशने। पहिला दमदार चौकार। देशाच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवण्यात आली आहे, त्यामुळे त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू ज्यांनी ही खेळपट्टी बनवली आहे। कारण गोलंदाजांना ही मदत मिळते जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली आणि जर चांगली बॅटिंग केली तर फलंदाजालाही मदत मिळते। त्यामुळे कोणत्याही खेळाडूवरही अन्याय नाहीये, गोलंदाजावरही अन्याय नाहीये, फलंदाजावरही अन्याय नाहीये। चौकार आलाय। अंतारली प्रथम बॅटिंग करत असताना म्हणजे पप्पू पाटील आले असेल तर या अंतारलीचे एक चांगले समालोचक, चांगले क्रिकेटर, सध्या ते 40+ खेळत आहेत। आणि अंतारली म्हटल्यानंतर वेदांत पाटीलला मी नेहमीच मिस करतो, त्याच्या नावाचा उल्लेख होतो। जरी तो आज आपल्यामध्ये नाहीये मात्र त्याच्या आठवणी आमच्या सोबत नेहमी असतील, कारण आमच्या जे मित्र आहेत पप्पू पाटील त्यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा आम्ही नेहमीच उल्लेख करतो। या आठवणी आमच्या आयुष्यभर नेहमी लक्षात राहतील। फटका उंच गेला, टायमिंग झालं नाहीये। क्षेत्ररक्षक तेजस वेगाने धावतायत आणि झेल ड्रॉप झालाय। सकाळचं सत्र आहे बघा, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं आणि क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, चुकीला माफी नाहीये। कालच तुम्ही पाहिलं भारत ऑस्ट्रेलिया कसोटी सामना 4थ्या दिवसामध्ये भारतीय संघाने जवळजवळ 4 ते 5 झेल ड्रॉप केले होते आणि त्याचा फायदाही घेतला। लॅबुशेनने आपण पाहिलं तर अर्धशतक ठोकलं, त्यानंतर नेथन लाईनचे 41, कमिन्सचे 41, म्हणजे 100 धावा भारताने एक्स्ट्रा जवळजवळ अशाच खर्च झाल्या। त्याचं कारण झेल ड्रॉप झाले होते।
धावपलकर धावा आपण बघू शकाल 6 धावा. सुजल आमच्या सोबत आहेत. कालही त्यांनी खूप चांगली स्कोरिंग केली. आदेश संकेत खंडागले असतील ते आमच्या सोबत जॉईंट होतील. घेसे ट्रॉफी म्हटलं तर याच गावातील खूप चांगले स्कोरर आहेत, चांगले क्रिकेटर आहेत. लक्षात घ्या 9:52 पहिला चेंडू पडलाय. पहिले 4 षटकं पहिली 20 मिनिटं तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. राईट मोर द विकेट. विनोदचा हा चेंडू आपण पाहतोय मिड ऑफच्या वरून घेत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे मात्र निहाल वेगाने धावत आहेत. मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. गणेशच्या बॅट मधून आलाय दुसरा चौकार. सुजल आम्हाला सांगते धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 पाहायला मिळते. चौथ्या बॉलवरती 2 आल्या, त्या 5व्या बॉलवरती चौकार आलाय. रोशन फराड, सागर फराड आमच्या सोबत येतात. ओमसे MTC स्पोर्ट लाईव्हचे सर्वा. इथे बॅटची कडा आहे मात्र थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या मधून आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सरळ जाईल. आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी आमदार आपण पाहिलं तर ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचा जो कटआउट आहे त्याला जाऊन चेंडू आणि अंकुश भोईर साहेबांचे कटआउट तुम्ही पाहताय ज्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आम्हाला मिळालेले आहेत. आणि हाही चौकार आलाय म्हणजे सकाळच्या सुरुवात चांगली केली बघा. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जिथे ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचा कटआउट आणि त्यानंतर अंकुश रामचंद्र भोईर समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला सर्व ट्रॉफीज. आणि मला आठवतोय 40+ ज्यावेळी घेसरची स्पर्धा झाली तेव्हाही अंकुश भोईर यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज म्हणजे क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम. कदाचित दुपारच्या सत्रामध्ये अंकुश भोईर साहेब इथे उपस्थित होतील. आमचे मनोजदादा भोईर असतील. 3 चौकार सुजल या षटकामध्ये आले. 1 दुहेरी धावाली, 2 चेंडू डॉटही आले. म्हणजे सर्व काही गोष्टी या एकाच षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि जवळजवळ 1 षटकासाठी आपण पाहिलं मी विनोदचं कौतुक करेल. त्यांनी 3 मिनिटांमध्ये 1 षटक फेकलंय. दुसरं षटक घेऊन येत आहेत जय येत आहेत. कोळेगाव एनकडून जयला इन्व्हाइट केलंय. पहिल्या षटकात 14 आल्या. जयला माहिती आहे कालच्या दिवसाची पहिली मॅच जर तुम्ही पाहिली तर आडिवली संघाने 53 केल्या होत्या मात्र त्या खाडी संघाला चेस झाल्या नव्हत्या. बघायचे अंतरली संघ इथे किती धावा करेल. क्रिकेटमध्ये 1-1 रन्स महत्वाची आहे. जयचा पहिलाच बॉल होता. विशालसाठी ऑप्शनच्या भरपूर बाहेर. अंतरली म्हटल्यानंतर विशाल हे नाव चर्चेत आहे. त्याचं खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. विशालला माहिती आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये माझा महत्वाचा रोल आहे. 15 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं. हा जयचा चांगला बॉल होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती. पहिला बॉल वाईड आला होता. त्यानंतर जयचं कौतुक करेल त्याने हाही चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेरच टाकला होता मात्र तो थोडासा पडल्यानंतर आतमध्ये आला. जे सरांना तुम्ही पाहतात मेन पंचाच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम वडवली बॅकफुटला गेले, जागा बनवली. पॉइंटच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय विशालच्या बॅटमधून. हा चेंडू मोठ्या फटक्यांच्या शोधात होत्या मात्र इथे शॉर्ट मिड विकेटला 1 सिंगल मिळेल. तेजस मात्रे देत आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते ती 20 वरती आपण पाहतोय. जसा विशालच्या बॅटमधनं चौकार आला आपण पाहिलं तर रॉयल ब्रदर्स फार्म हाऊसचे ऑनर आपण पाहिले मनोज पाटील यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. त्यांचं स्वागत चौकाराने केलं विशालने. 20 धावा धापल. सुरुवात चांगली केली अंतरलीने. 20 धावा धापल कधी लागलेत. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही मात्र थर्ड मॅन आणि गलीच्या मधून चेंडू वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपये. अविनाश काळन हेडूटने
यांच्याकडनं अंतरली संघाची सुवर्ण संधी आहे. धावसंख्या आपण पाहतोय 24 वरती पोहोचली. सुरुवात चांगली झाली आणि असं म्हटलं तर ना क्रिकेटमध्ये सुरुवात चांगली झाली की शेवटी चांगलं होतं. मात्र बघायचं जय कमबॅक करतील का. जय चांगली गोलंदाजी करतायत. मात्र हा फटका आपण पाहिला तर थर्डमॅनच्या दिशेने हा चौकार गेला कारण की आउटफील्ड भरपूर फास्ट आहे या क्रीडांगणाची. आई गावदेवी क्रीडांगण गेसर. इथे बॅटची कडा मी मगाशीच उल्लेख केला. जय कधी कमबॅक करतील आणि अखेर जो गणेश या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करत होता, ज्याने 18 रन्स या मॅच मध्ये वैयक्तिक केल्या होत्या, त्याची विकेट घेतली जयने. पहिला धक्का 24 धावांची भागीदारी इथे समाप्त. गणेश जो या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करत होता, 18 धावा त्याने बनवल्या होत्या, त्याची विकेट जयने घेतली कारण जयलाही माहिती आहे धावांचा ग्राफ चांगला आहे. 24 धावा ऑलरेडी झाल्यात. पॉवर प्लेचा एक चेंडू अजूनही शिल्लक आणि तर तिसऱ्या क्रमांकावरती विनायकला तुम्ही पाहतायत. ओमसा एमटीसी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. काय लाईव्ह टेलिकास्ट आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाकडे संधीच नाहीये. चेंडूला पाठवून दिलंय विनायकने कव्हरच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर चौकार. षटकात 28 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या प्रथम बॅटिंग करत असताना अंतरली संघाच्या. खूप चांगलं व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगलं डेकोरेशन तुम्हाला कैलास गायकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आमच्या गेसरचे. या विभागात निर्जय असेल गेसर येते जेव्हा जेव्हा स्पर्धा होते नक्कीच कैलास गायकर यांचं मी खरंच कौतुक करेल. फ्रेश मंडप तुम्हाला पाहायला मिळतं. 2 षटकात 28 आलेत म्हणजे सरासरी 14.00. तिसरं षटक घेऊन आहेत गोलंदाज प्रमोद सोरका देत आहेत. चांगले गोलंदाज आहेत. सतरंगी ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द मॅचचाही पुरस्कार मिळाला होता. रिव्हर्स घ्यायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. विशाल स्वतःवरती नाराज आहेत. तर विशाललाही माहिती आहे एक एक रन्स महत्वाचे असते. एक एक डॉट बॉल संघावरती दबाव निर्माण होतो. ऑलरेडी 28 रन झालेत. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. योग्य बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न झाला, बाहेर निघाला. हाही चांगला चेंडू होता. प्रमोद चांगली गोलंदाजी केली करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय. सतरंगी ट्रॉफी मध्ये सुद्धा चांगला खेळ राहिला होता याच भाल संघाचा. प्रमोदचा रोल महत्वाचा होता. प्रमोदला मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळाली होती. भाल मंडळात आपण पाहतोय मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी. आपण आला असेल तर या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्यांदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केलाय विशालने आणि काय घडलंय मैदानात बघा. असं वाटलं होतं एकही रन्स मिळणार नाहीये. तिथे आता कदाचित 2 धावा मिळतील. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा बघा. एकही धाव नव्हती तिथे 2 धावा मिळाल्या. थोडासा दबाव दिसतोय विशालवरती या मॅच मध्ये. सलामीला तो आलाय. ज्या प्रकारे गणेशला तुम्ही पाहिलं कोणताही दबाव गणेशवरती नव्हता. तो संयमाने बॅटिंग करत होता आणि धावाही त्याच्या बॅटमधनं खोऱ्याने आल्या. जरी तो बाद झाला असेल मात्र त्याचं काम तो करून गेला या मॅच मध्ये. 30 धावा धावफलकावरती लागल्या. तिसरं षटक मार्ग असते. क्रिकेट असा खेळ आहे तुम्ही दबावाखाली क्रिकेट खेळाल तर तुमचा खेळ चांगला होणार नाहीये. प्रमोद लेग स्टंपच्या बाहेर होता. सचिन म्हात्रे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मॅन फ्रॉम सागाव एक चांगले क्रिकेटर आहेत. अनेक अर्धशतक सचिन म्हात्रे यांच्या नावावरती सुद्धा तुम्ही पाहिलेले आहेत. जेव्हापासून SP पॅनलमध्ये आलेत नक्कीच थोडंसं क्रिकेटपासून थोडेसे दूर असतात.
जसं वेळ मिळेल तसं खेळतात. हाही चेंडू बघा पुन्हा दुहेरी भूमिकेमध्ये दिसत होते. इथे सिंगल मिळाली विशालच्या खात्यामध्ये. आपण पाहतोय 1 धावसंख्या पुढे सरकेल 32 वरती. कमबॅक चांगलं केलंय. प्रमोदचं कौतुक यासाठी केलं मी, ज्यावेळी मी सतरंगी ट्रॉफीमध्ये समालोचन करतोय तिथेही त्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती. तिथेही कमबॅक करून दिला होता. आजही 2 षटकात 28 होत्या. तर 2019 स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक सचिन म्हात्रेचं अर्धशतक आम्हाला आजही आठवतंय आणि त्याला आयफोन गिफ्ट सुद्धा मिळाला होता. इथे फटका चांगला आहे. गॅप मधनं लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या मधून सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. बाबू शाह सुद्धा जोडले गेलेत. त्यांचे हार्दिक स्वागत. 36 धावा झालेत. तिसऱ्या षटकात 1 चेंडू शिल्लक आहे. हाही फटका चांगला आहे बघा. म्हणजे डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. एक सिंगल मेल. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 37. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लक्षात घ्या. गावदेवी हेडूटने आणि निर्जे योगेशचा संघ आहे. दोन्ही कॅप्टन आपण पाहिलं तर ऑलरेडी मला वाटतं अविनाश उपस्थित आहेत. गावदेवी हेडूटने टीमचे कॅप्टन प्रशांत दयालू सुद्धा आलेले आहेत. तीन षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा धापड करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन षटकात 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलीच मॅच आजच्या दिवसातील. काल पहिली मॅच खार्डी आडिवली झाली. तिथे आडिवली संघ विजयी झाला. देवीचा पाडा वसार दुसरी मॅच झाली. तिथे वसार संघ विजयी झाला. त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये आगासन संघाने तिसगाव संघाला पराभूत केलं. चौथ्या मॅच मध्ये देसाई संघाने जुनी डोंबिवलीला पराभूत केलं. 5व्या मॅच मध्ये कोळेगावने उसारगर संघाला पराभूत केलं. 6व्या मॅच मध्ये काटेरी टीमने खंबालपाडा संघाला पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील एक मॅच झाली आडिवली विरुद्ध वसार. 4 षटकांची मॅच होती. ती मॅच वसारने जिंकली. म्हणजे वसारने कालच्या दिवसात 2 सामने जिंकलेत. आगासर आणि देसाई मॅच बॅलन्स आहे. दोन्ही टीमने एक मॅच जिंकली. कोळेगाव आणि काटई यांनी एक मॅच जिंकली. ती मॅच कालच्या दिवसात बॅलन्स आहे. त्या मॅचेस 2 तारखेला होतील. लक्षात घ्या. ज्या राहिलेल्या मॅचेस आहेत त्या तुम्हाला 2 तारखेला पाहायला मिळतील. 3 तारखेला या स्पर्धेचा शेवटचा मेगा फायनलचा दिवस आहे. विश्व राणे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघाचा चौथा बघा. चौथा फ्रेश गोलंदाज इथे वापरलाय. पहिल्या षटकात विनोद, दुसऱ्या षटकात जय, तिसऱ्या षटकात प्रमोद आणि आता विश्व राणे आलेत. पहिलाच बॉल स्लो रन होता. ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. अंतरली संघाच्या 2 षटकात 28 होत्या. त्यानंतर प्रमोदने चांगलं कमबॅक केलं. 9 धावा दिल्या आणि आता विश्व राणेने पहिला चेंडू डॉट टाकलाय. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5-5 षटकांचे तुम्हाला पाहायला मिळतील. कॉपी बुक स्टाईल मध्ये बघा. कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. ती 41 41 धावा झाल्यात. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो विनायकच्या बॅटमधून. आपण पाहिलं तर तिसरा चौकार आलाय. चांगली बॅटिंग करतात विनायक. विशालच्या बॅटमधून एकमेव चौकार आलाय. तो अजूनही या मॅच मध्ये शांततेमध्ये. तो कधी आक्रमक होईल या मॅच मध्ये. इथे फटका चांगला आहे. मागच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. विनायकने 6 बॉलमध्ये 17 वरती तो बॅटिंग करतोय. विश्वाला बॅक टू बॅक 2 चौका ठोकलेत. धावा झाल्यात 45 45 धावा धापर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा फुलटॉस होता. आता क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे आणि विनायकचा हा फटका फसलाय असंच म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल टिपलाय प्रमोदने. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन.
46 धावांवरती दुसरा धक्का लागलाय तो अंतरली टीमला. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज विश्वला आपण पाहतोय. विश्व राणेला विकेट मिळाली अखेर चौथ्या बॉलवरती. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. .46 46 धावा झाल्यात. चौथं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांची मॅच भाल विरुद्ध अंतारली. स्लोअर वन चेंडू होता. गती कमी केली होती चेंडूची. फिंगर रोल केले चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क झाला नाही. डॉट बॉलची ती समाप्ती बघा. हा ऍक्शन रिप्ले. भरपूर गती कमी केली विश्व राणेने या चेंडू. त्याला माहिती आहे वेगवान चेंडूला वेगवान फटके पाहायला मिळतात. त्यामुळे कधी कधी चेंडूची गती कमी करावी लागते आणि हे पाहिजे तुमच्याकडे. हाही चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही अल्पेश. आणि इथेही डॉट बॉलची समाप्ती. चांगला कमबॅक केला. 2 चौकार 1 वाईट आणि 9 धावा दिल्यात बघा. चांगला विश्वने चांगला कमबॅक केला. 4 षटकांचा खेळ संपलाय. 46 2 गडी बाद. टॉस साठी उपस्थित राहायचे गावदेवी हेडुटणे आणि निजे. सेहेचाळीस धावा झाल्या आहेत. गावदेवी हेडुटणे टीमचे कॅप्टन ऑलरेडी ते आलेत. लक्षात घ्या निजे टीमचे कॅप्टन. अन्यथा तुम्हाला 2 रनची पॅनल्टी लागेल. जर दुसऱ्या सत्रातील पहिला बॉल जर पडला तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी लागेल. लक्षात घ्या निजे टीम. योगेशचा संघ आहे निजे. गावदेवी हेडुटणेचे कॅप्टन ऑलरेडी आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना माहिती आहे वेळेला महत्व आहे आणि कोणतेही काम वेळेत करणं हे चांगलं असतं. रॉयल ब्रदर्स फार्म हाऊसचे मालक बघा मनोज पाडे यांना विनंती असेल या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचं षटक प्रमोद. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि आता त्रिफळाचीच झालेत. वारंवार तोच प्रयत्न करत होते विशाल. फारसा चांगला खेळ विशालचा या मॅच मध्ये झाला नाहीये. अखेर त्याला तंबूच्या आशाला परतावं लागतोय. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 3 लागत असताना अंतरली टीमला. तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही पाहता. आपले सर्वांचे लाडके अंकुश रामचंद्र भोईर साहेब समाजसेवक घेसार. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षक मालिकावीर चषक तुम्ही पाहतायत अक्षय दशरथ भोईर उंबारली याचकडनं मालिकावीर. आपण सायकल तुम्ही पाहताय नितीन फुलोरे खोनी आणि योगेश पाटील निजे यांच्याकडनं सामनावीर चषक तुम्ही पाहतायत. कैलासवासी रमेश शांताराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री रोशन रमेश भोईर याचकडून. चांगला चेंडू होता. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस होईल का. आणि फलंदाज बाजूला डीजे मास्टरला आम्ही थोडंसं थांबवतोय. त्यानंतर कैलासवासी सकाराम गणपत भोईर यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय श्री नितेश सकाराम भोईर याचकडून आपण पाहतोय सामनावीर चषक. सानिया एंटरप्राइजेसचे श्री सुनील रतन भोईर यांच्याकडनं सुद्धा सामनावीरचे चषक तुम्हाला पाहायला मिळतात. तसेच स्वर्गीय कृष्णा लक्ष्मण भोईर यांच्या स्मरणार्थ श्री शरद कृष्णा भोईर यांच्याकडून. त्यानंतर सन्मान चिन्ह तुम्ही पाहतायत वैकुंठ हरिभक्त परायण एकनाथ गणपत पानेरकर यांच्या स्मरणार्थ श्री राज सुरेश पानेरकर याचकडून तुम्ही पाहतायत. त्यानंतर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिले ते साईनाथ भोईर आणि राहुल भोईर यांचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. मात्र कमबॅक चांगला झालाय भालचा या मॅच मध्ये. आता पलटवार त्याने जरूर केलाय. हाही चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आल्याने बघा काय जबरदस्त झेल टिपल्या तिथे मिड विकेटला. वैभवचं कौतुक करेल फलंदाज बाद.
46 वरती आपण पाहतोया 5वा धक्का लागला म्हणजे अर्धा संघ तंबूच्या परतलाय बघा. 2 षटकात पॉवर प्ले मध्ये काय सुरुवात केली होती गणेशने. 28 रन्स. त्यानंतर विनायकच्या काही धावा तुम्ही पाहिल्या मात्र त्यानंतर कमबॅक केलंय भाल संघाने. हा संघ कधी पलटवार करतो भाल संघ. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही पाहिलेल्या आहेत. पुन्हा ऑन साइडला खेळायचं होतं. प्रमोद स्वतः वेगाने आलेत. रनआउटची संधी होती मात्र एक धाव वेगाने पूर्ण केले. बघा आता दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दोन धावा इथे पूर्ण झाल्यात. लेग बाईज. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय का? फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे रनआउट साठी. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. थोडेसे ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले होते. नोट आउट आहे. योग्य डिसिजन आहे अरविंद सरांचं. मात्र रिव्ह्यू इथे गमावलाय. 2 धावाही मिळाल्या. धावा झाल्यात त्या सुजला मला सांगतायत. 48. हा ऍक्शन रिप्ले बघा. काय लाईव्ह टेलिकास्ट आहे. कॅमेरा वर्क खूप चांगलं आहे. कॅमेरामॅनचं आम्ही कौतुक करू. योगेश पाटील यांचे आगमन झाले बघा. त्यांना माहिती आहे टॉससाठी उपस्थित राहणं गरजेचं आहे. 1 रन्स इथेही मिळाली आहे. सचिन म्हात्रे सरांचा इशारा होतोय. लेग बाईज. धावा कशा येते त्या महत्वाच्या नाही आहेत. कॅप्टन कुल विनायक पाटील सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेत. वडोलीचे त्यांचे हार्दिक स्वागत. एकोणपन्नास धावा झाल्यात. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. इथे चेंडू हवेत आहे. काय कमबॅक केलाय भारत संघाने बघा. 49 वरती रोखल्याने आता 50 धावांचा पाठलाग त्यांना या मॅच मध्ये करायचे आहेत. 49 वरती 6 विकेट गेलेत. धावा केल्यात. 6 विकेट गमावल्यात. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे भारत संघाला या मॅच मध्ये. आणि आकाश भोले यांच्या शुभ हस्ते आज टॉस करणार आहोत. आजच्या दिवसाची दुसरी मॅच. एका बाजूला गावदेवी हेडुटणे आणि दुसऱ्या बाजूला निजे संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. योगेश पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अविनाश कान आहेत. काटा असा कॉल केलाय. टॉस झालेला आणि टॉस जिंकलाय तो गावदेवी हेडुटणे संघाने. अविनाश कान आमच्या सोबत आहेत. अविनाश, सकाळचं सत्र टॉस भरपूर महत्वाचा होता. टॉस तू जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. समोर संघ आपण पाहिलं तर योगेश पाटीलचा निजेश संघ आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये? 45 ते 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. यावर्षी अविनाश आपण पाहिलं तर हेडुटणे संघाचा खेळ खूप चांगला आहे. खास करून तुमची गोलंदाजी खूप बहरली आम्ही पाहिली एसएससी ट्रॉफी मध्ये सुद्धा. मात्र एकंदरीत बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही पाहिल्या. मात्र ही आई गावदेवी चषक घेसरची स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रवेश फी 7,500 रुपये आणि प्रथम क्रमांक 1 लाख आहे. द्वितीय क्रमांक 50 आहे. तृतीय क्रमांक 25, चतुर्थ क्रमांक 25, एकूण 2 लाख रुपयाचं कॅश प्राइज आहे. आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि या ग्राउंडला खेळायला मजा येतो. म्हणजे आकाश भोईर आयोजनासाठी म्हणजे 1 नंबरच बोललं पाहिजे. तो शुभेच्छा असेल अविनाश तुम्हाला या मॅचसाठी. योगेश, टॉस महत्वाचा होता. टॉस जर तू जिंकला असता तुझा निर्णय काय असला असता? बॅटिंग. म्हणजे तुझ्या मनासारखं झालं. आता बॅटिंगच करायची. 5 ओव्हरची मॅच आहे. काय टार्गेट सेट केलंय का मनामध्ये? नाही केला, आपण 55 ते 60 धावांचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. योगेश, बऱ्याचशा स्पर्धा तू खेळ आम्ही पाहिलेले आहे. खूप चांगला खेळ तुझा राहिलेला आहे. अनेक षटकार तुझ्या बॅटमधनं आलेले आहेत. चांगलं इन्स्ट्रक्शन तुझं आम्ही बऱ्याच वेळा पाहिले. एकंदरीत तू आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे आणि विकेटसुद्धा खूप चांगले आहे. तर योगेश, तुम्हालाही शुभेच्छा असतील. टॉस इथे जिंकलाय तो गावदेवी हेडुटणे संघाने आणि त्यांनी सांगितलं आम्ही प्रथम गोलंदाजी करू. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल ती निजे टीमला. मात्र जशी मॅच सुरू होईल ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. AK-47 बाबूशायांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद.
हेलो हेलो माइक चेक हेलो हेलो माइक चेक हेलो 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 तो चलिए बहुत बहुत शुक्रिया। चलेंगे मुकाबला की तरफ और सबसे पहले देखिए तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत है। और जहाँ पर देखिए बात करेंगे आज थोड़ा सा मुकाबला देखिए टेक्नोलॉजी आकाश दादा जनरेटर शायद मुझे लगता है इसका दुविधा था। और ये चलिए पहली गेंद के ऊपर देखिए यहाँ से इसे कहते हैं पहली नजर में वही दिल नहीं चुराया दिल जलाया, क्योंकि टेनिस क्रिकेट का हर खिलाड़ी कहता है ओ लाले या तो सभी दिल जले। आगे निकल कर आए थे यहाँ पर से व्हाइट कैच हुआ देखिए हम देख सकते हैं रतन सर और उनके साथ देखिए बात करेंगे तो चलिए यहाँ पर सचिन मात्रे सर देखिए बात करेंगे और उनके साथ साथ है अरविंद मात्रे सर। इसलिए कहते ना नजरें धोखा खा जाती है, इसलिए टेक्नोलॉजी का सहारा लिया करो हर चीज में। और मनोज पवार सर देखिए 3 अंपायर और ये चलिए भाई यहाँ पर कवर के ऊपर से हवा में खेला मौका था यहाँ से। और टारगेट देखिए बात करेंगे ना इतना बड़ा नहीं है लेकिन सर छोटा तो नहीं कहा जाएगा 50 का टारगेट से, लेकिन इस तरह की कैचेस लेना पड़ता है। कहते ना पकड़ो क्या जीतो मैच। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर आयोजन जिनकी बात करेंगे ग्राउंड पे देखिए सुबह का समय है और बहुत बढ़िया देखिए स्टेप आउट करके लगातार यहाँ से चहल करनी कर रहे हैं। विकेट देखिए बहुत बढ़िया विकेट यहाँ पर बनाया गया है। और एमटीसी लाइव देखिए बात करेंगे जिसकी क्लियरिटी जिसकी क्वालिटी की हमेशा चर्चा हो रही है। कल देखिए बात करेंगे सिद्धि करोली नाइट रोशन अच्छी बात है आपके लिए 1 बजे कंप्लीट हुआ और हमारा नाइट ओले में 5 बजे कंप्लीट हुआ। अपील अंपायर ने देखिए खारिज किया भाई, ऑफ स्टंप से काफी बाहर रहा। मजा आएगा रिप्ले में जब देखेंगे देखिए यहाँ से और थोड़ा उछाल भी था और शायद विकेट को छोड़ करके निकाल रहा था। बहुत ही छोटा गेंद था यहाँ से बढ़िया आसानी से देखिए कंट्रोल में आए और मिड विकेट को चिर दिया 4 रन। स्कोर देखिए पर 14 रन बगैर किसी नुकसान से एक अच्छा यहाँ पर भागीदारी बन रहे हैं। चलिए भाई फील्ड खुला रखिए 20 मिनट का वक्त है यहाँ से 4 ओवर पहले कंप्लीट करने के लिए। और नितिन सर यहाँ पर डिसाइड आपको करना है कि अंदर फील्डर लेना है या 20 मिनट में 4 ओवर कंप्लीट करना है। हमारे साथ देखिए देख सकते हैं सुजल यहाँ पर स्कोरिंग करते हुए। सुजल कहीं से भी आप सूझे नहीं है, एकदम फ्रेश दिख रहे हो एकदम से। देखिए सुजल दाढ़ी देखिए कितना टकाटक है, फ्रेश है, सपाट है, निश्चित फिटनेस बहुत बढ़िया। सुजल की बात करेंगे नहीं हम निश्चित रूप से बात करेंगे, ज़्यादा डे नाइट करके सोच गए हैं लेकिन सुजल देखिए हमारे साथ में बहुत बढ़िया। देखिए आकाश दादा भूर देखिए बात करेंगे दहशत का दूसरा नाम। जब जब मैदान में उतरते हैं दहशत मचाते हैं। ओहो ये चलिए भाई यहाँ से उंगली उठी अंपायर की, यहाँ से बैटर हैरान है भाई कि बेल उड़ा नहीं, विकेट कैसे गिर गया भाई। लेकिन इस लाइन में आ गए थे जहां पर
और इसलिए तो बात करेंगे ना अंपायर, जब उनकी नजरें निगाह रहती हैं वहां से बचना। रिप्ले में देख सकते हैं और बैकफुट पर थे यहाँ पर, इसलिए कई दिन अब फ्रंट फुट पर पहुंचना जरूरी रह जाता है। फुटवर्क का इस्तेमाल कीजिए, जगह पर खेलो तो फिर कठिन रहता है। यहाँ से विकेट गिरता हुआ मौका है, चलते हैं डीजे के पास। करेंगे सुबह सुबह से मूड में आ गए भाई, नहीं आना चाहिए भाई। बात करेंगे नितिन सर यहाँ पर, बहुत बढ़िया देखिए टीम का स्कोर 15 रन बना है यहाँ से। और डीजे हमारे विजय देखिए मूड में आते हुए, नहीं मूड में आना चाहिए। जब सुबह सुबह देखिए कहते ना नशे में डूब गई रे, तेरे नशे में मर गई रे। और ये होना चाहिए आपके अंदर एक नशा, एक जुनून जो जगाना चाहिए, जो इस वक्त देखिए विशाल गेंदबाजी में जगाते हुए। तारली टीम देखिए बात करेंगे 50 रनों की टारगेट रखे हैं, लेकिन बाल टीम देखिए बात करेंगे बड़े अच्छी टीम है। और जाकर इस साल देखिए रायगढ़ पे भी बहुत बढ़िया काम करके आ रहे हैं टीम में, खिताब जीत रहे हैं, ट्रॉफी जीत रहे हैं। नहीं होना चाहिए, कहते ना दूसरे की खेमा में जाकर जब जीत कर ट्रॉफी लेकर आते हैं ना, वो जीतने का मजा कुछ अलग रहता है। नितिन सर हिंदुस्तान का हालत क्या है इस वक्त? क्योंकि 3 विकेट गंवाए थे जब मैंने मोबाइल ऑन किया था, 5 विकेट गए हैं। अब मुझे लगता है 5 घंटा इंतजार करना पड़ेगा या उससे पहले। तो चलिए गेंदबाज फिर से एक बार तैयार। ओ ये चलिए भाई यहां से स्टेप आउट करके खेलना चाहते थे, अच्छा सोच है। निखिल और रामदास जी की बात करेंगे जोड़ी, आउट हुए देखिए तेजेश और निहाल का विकेट भी गिरा यहां से। और मुझे लगता है शायद आने वाला कल या परसों से भाल प्रीमियर लीग है, शायद कल से शुरू हो रहा है निश्चित रूप से। 2 दिन देखिए वो लीग है। निहाल ने निश्चित रूप से संपर्क किए थे। भागेश देखिए हमारे एक अच्छी आवाज है भाल गांव के, और इसके साथ साथ देखिए मलंगड़ा एसोसिएशन के अध्यक्ष भी निश्चित, उपाध्यक्ष प्रदीप मडवी साहब देखिए भाल से। और वो टीम देखिए बात करेंगे यहाँ से इस वक्त 16 पर 2 विकेट से। ओ बल्ले का लिया बाहरी किनारा, किस्मत का नहीं मिला सारा। यहाँ पर सेकंड स्लिप तैनात था, यहाँ पर तीसरा विकेट गिरता हुआ।
हो जान लेके, भाई क्यों सताती हो। 3 विकेट लेने के साथ तो ये गेंदबाज तो जान ही बनेगा भाई आपका। लेकिन धोखेबाज देखिए डीजे का जो बात था ना यहाँ पर बैटर के लिए यहाँ पर था यहाँ से कि कहीं आप टीम का साथ ना छोड़ रहे हो, नहीं धोखा कोई बनने नहीं आता है भाई। लेकिन ये क्रिकेट एक ऐसा चीज है ना, कहते ना धोखा 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 देगा यार। ये आकाश दादा वही आज थोड़ा हम अलग मूड में आए हैं, क्योंकि एक दूसरा दिन आज बात करेंगे, कल पहला दिन। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ से 16 पर 3, कोई बात नहीं विकेट गिरा है, लेकिन एक साझेदारी की जरूरत है। कहते हैं ना अगर डाली से फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। अभी भी देखिए बात करेंगे समीकरण की, 18 गेंद और 34 की जरूरत है। इस साल देखिए मुझे बहुत मजा आ रहा है एमटीसी लाइव के साथ, जब जब जुड़ रहा हूँ जो ताज़ा अपडेटिंग की रहती है, और हर शॉट सिलेक्शन के पीछे देखिए इनकी रिप्ले रहती है। और सबसे बढ़िया जब 18-20 गेंद आ जाती है ना सामने, बॉल टू रन ये हमें दिखाते रहते हैं। ओ ऊंचाई लिया भाई, लंबाई की कमी यहाँ पर, 2 फील्डर पहुंचे यहाँ पर, यही तो गलती हुआ भाई। 1 फुल 2 माली, आकाश दादा कठिन है भाई। तो चलिए भाई डीजे देखिए विजय कहते ना जान लगा दो डीजे बजाने में, बहुत जरूरी है भाई इस जमाने को हंसाने में। इस बात के ऑन साइड पर खेला गया, और जब तक देखिए बात करेंगे मिड विकेट पर फील्डर से, तब तक देखिए बात करेंगे यहाँ पर 1 रन आता हुआ यहाँ से नितिन कालन सर। देखिए बात करेंगे एक डम्बोली के स्ट्रेंथ ताकत, स्ट्रॉन्ग जून जो कि पूरी टूर्नामेंट को देखिए कवर जिस तरह से करते हैं मेहमान नवाज जी, बहुत मजा आया किंग्स ट्रॉफी में निश्चित रूप से नितिन सर है। चलिए मनोज सर और क्या क्या इल्जाम रखोगे। 22 पर देखिए 3 है। समीर सोमनी सर भी देखिए बात करेंगे, अच्छे मज़ेदार कमेंटेटर, लेकिन दिखने में लगते नहीं हैं कि इतने मज़ेदार हैं, लेकिन जब कमेंट्री बॉक्स से बाहर हैं बहुत बढ़िया। देखिए उनसे भी हंसी मजाक है, बहुत पहले भी मैं देख चुका हूँ। मज़ेदार देखिए एक मेहनत है इंसान है, और रायगढ़ लीजिए, ठाणे लीजिए, महाराष्ट्र के देखिए हर कोने में जिनकी आवाज़ दीवाना बनाए। अगले मैच में जुड़ेंगे, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे मौका फिर से एक बार डीजे के पास है, क्योंकि 22 पर विकेट गवा चुके हैं 4। बाईस पर 4 रन। देखिए यहाँ पर जो क्राउड उपस्थित है, यहाँ पर देखिए जो दर्शक आए हैं टीम को सपोर्ट करने या एक अच्छा टेनिस क्रिकेट का आनंद लेने, बहुत बहुत शुक्रिया आपका भाई। अब ऐसे तरक्की रहें, ऐसे तंदुरुस्त रहें, ऐसा क्रिकेट में साथ देते रहें, क्योंकि इस क्रिकेट की देखिए बात करेंगे ना असली हीरो यही है भाई। आज अगर ये प्रतियोगिता देखिए बात करेंगे, ये टेनिस क्रिकेट इस मुकाम तक है, कोई खिलाड़ी को हीरो बनाने में, किसी कमेंटेटर को हीरो बनाने में इनका अहम भूमिका भाई। इसलिए मैं हमेशा कहता हूँ ना ग्रामीण मिटा है ना मिटेगा, आज भी है कल भी रहेगा, यहाँ भी होगा वहाँ भी होगा भाई तेरा जलवा। ओ ये देखिए ऑन साइड पर यहाँ पर दीवार खड़ा किया गया ऑन साइड पर, खास करके देखिए बात करेंगे। और बात करेंगे ना अंतारली टीम, देखिए बात करेंगे यहाँ से जो ड्रेस कोड हम देख सकते हैं, चेन्नई सुपर किंग है। नितिन सर ये वक्त हुआ करता था जब ये ड्रेस कोड में खिलाड़ी उतरते थे, कहा जाता कि अंबुजा सिमट, लेकिन जब चेन्नई सुपर किंग आई और ये ड्रेस कोड की देखिए कीमत बहुत है, ऊंची तक पहुंच गई है। लेकिन निश्चित रूप से देखिए दीवार खड़ी की है ऑन साइड पर है।
कहते ना कीमत वक्त वक्त की होती है। जो अंतर्राष्ट्रीय में देखते हैं, जो आईपीएल में देखते हैं, अगर वही फॉलो टेनिस क्रिकेट में हो गया, ओ नजदीकी मामला हो सकता था। बाल बाल बचे यहाँ से। और स्कोर की बात करेंगे, स्कोर कहाँ पहुंचा जाकर 26 रन। अभी भी देखिए बात करेंगे 13 गेंद 24 की जरूरत है। 13 चेंडू 24 धावाची गरज है। आकाश दादा निश्चित रूप से उसार घर में दिल टूटा रहा। जो रनर अप टीम है एक जीत के दर्ज पर पहुंचती थी। वक्त बुरा रहता है, रक्त नहीं। वक्त वक्त की बात होती है। और ओवर की देखिए अंतिम गेंद है यहाँ से। डंबोली टेनिस क्रिकेट का यही खासियत मैं हमेशा कहता हूँ। विनोद दादा को इसलिए मैं श्रेय क्रेडिट देना चाहता हूँ। लॉर्ड्स 32 का उड़ता है, 48 का उड़ता है, और जहाँ पर एक दूसरे को अच्छी तरह से जान पहचान। और ये चलिए भाई, और एक विकेट यहाँ से गिरता हुआ। कहती ना सूरज जब डूबता है ना भाई लाल लाल हो जाता है। और यहाँ से देखिए 5 विकेट गिरने के साथ बाल टीम का थोड़ा सा हाल हुआ है बेहाल। सर देखिए आज थोड़ा मैच देर से शुरू हुआ है, थोड़ा समय को फोकस करना होगा। चलिए बढ़िया मुकाबला देखिए। 12 गेंद 24 की जरूरत है। कहती ना रोटी खाने से ज़्यादा रोटी बनाने में वक्त लगता है। रोटी खाने से ज़्यादा रोटी बनाने में वक्त लगता है, और उससे भी ज़्यादा वक्त रोटी कमाने में लगता है। जहाँ पर ये मैच को कंप्लीट करने के लिए मैं कहूँगा रन उतना बड़ा नहीं है, लेकिन वक्त थोड़ा बड़ा जा रहा है भाई। 12 गेंद 24 की जरूरत है। ये वक्त को आपको ध्यान रखना होगा भाई। टारगेट इतना बड़ा नहीं है, लेकिन हमारे लिए आकाश दादा आज वक्त समय बहुत बड़ा है। क्योंकि रोटी खाने में जितना वक्त नहीं लगता है, रोटी बनाने में उतना वक्त लगता है। लेकिन रोटी बनाने में जितना वक्त नहीं लगता है ना, रोटी कमाने में उतना वक्त लगता है। आकाश दादा से पूछिए भाई, ये प्रतियोगिता इसको आगाज करने के लिए कितने दिन से उन्होंने मेहनत ली है। कभी कमेंटेटर को कॉल हो रही तो कभी लाइव डीजे को, कभी अंपायर को, कभी कौन सा टीम है किस वक्त आएगी भाई। आज देखिए बात करेंगे ना। ओ ये चलिए जरूरी था यहाँ पर बड़ा हिट आता हुआ मिड विकेट के ऊपर से। अब तो बॉल टीम का डगआउट कहेगा भाई। धतिंग 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 धतिंग। ये काय झाला। मैं नाइट मैच करके सुबह 6:30 बजे मैं आया, लेकिन डीजे वाले कहाँ? आप भी कहीं थे क्या सुबह तक? विजय देखा हमारे डीजे अच्छे दोस्त हैं। बहुत बड़ा देखिए लंबा छक्का। 11 गेंद 18 की जरूरत है। ओ ये चलिए भाई यहां से। नहीं डीजे वाले मेहनत करो, डे नाइट मेहनत करो। हमारे देखिए बात करेंगे, कुछ अंपायर भी मेहनत कर रहे हैं और कुछ कमेंटेटर भी। उसमें बाबू शाह का नाम आता है। नहीं कहते हैं ना जान लगा दो कमाने में, क्योंकि पैसा बहुत जरूरी है इस वक्त जमाने में। आज जिसके पास पैसा है कहते हैं ना पैसा बोलता है। और यहां पर रन देखिए कमाने के लिए चर्चा बहुत कुछ होगा यहां पर। जैसे मैंने बताया ना जान लगो तो कमाने में, क्योंकि पैसा बहुत जरूरी है इस जमाने में। और इस समीकरण बदला है। 9 गेंद 16 की जरूरत है। नितिन सर आज कहाँ जा रहे हैं? कुछ लोगों के बीच में चर्चा हो रहा है कि टेनिस क्रिकेट का क्रेज कम हो रहा है कहीं ना कहीं। मैं कहूँगा ये गलत है, क्योंकि पहले थे देखने, अब लगे हैं कमाने। अभी देखिए वक्त रोजी जॉब लेकर चलना पड़ता है। चलिए मैच में थोड़ा घुसूंगा और उसके बाद चर्चा करूंगा। बहुत बढ़िया डीप ओवर को चिरता हुआ और आता हुआ 4 रन है। एक लंबा ओवर देखिए यहाँ पर है। कितना जिंदा रहने के लिए तेरी कसम है,
एक मुलाकात जरूर है सनमा। और इस ओवर को देखिए कितना लंबा बनाते हुए 4 रन। सात गेंद 9 की जरूरत है। ये मत सोचो जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या हर रोज है। हर गेंद में आपको मुश्किल आएगी, कभी बैटर को तो कभी बॉलर को, कभी फील्डर को, ये चलता रहेगा भाई। इसलिए कहते ना, मैदानी जंग जब होती है ना, उस जंग में आखिरी समय तक कुछ कहा नहीं जा सकता है। ओ अब देखिए ऊंचाई, फिर से मौका दिया है, इस बार गेंदबाज खुद देखे पहुंचा है। ओ ये क्या हो रहा है भाई, तुन्ना तुन्ना, अरे मैं खिलाया खाना, दुश्मन का गा रहा है गाना। 3 फील्डर पहुंचे और इतनी बड़ी गलती, कहते ना चुकीला माफी नहीं, और इतनी बड़ी चूक है। और 6 गेंद देखिए 7 की जरूरत है। लेकिन कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए, फील्ड खोला रखिए और डीजे विजय। मैच देखिए जिसका पर नीलजे टीम देखिए, देखो इस्टादाओं की पूरी टीम देखिए यहाँ पर तैयार। 6 गेंद देखिए 7 की जरूरत है। कहते ना चाय में मक्खी गिर जाए तो उस चाय को फेंक देते हैं, लेकिन इस मैदान में एक कैच छूट जाए तो सोच लीजिए हमने उस मैच को फेंक दिए। अगर घी में मक्खी गिर जाए तो हम घी नहीं फेंकते हैं, मक्खी फेंकते हैं। तो इस वक्त देखिए 6 गेंद 7 की जरूरत है। ओ लेन छोटा था लेकिन कवर अच्छा किया गया। विकेट कीपर देखिए यहां से 22 से रन आता हुआ, यहां से क्या बात है, अंपायर बढ़िया इशारा आता हुआ यहां से। स्कोर की बात करेंगे तो यहां से, और देखिए गेंद टप्पा खाने के बाद बहुत बढ़िया यहां से बाहर की तरफ कांटा बदला, बैटर के लिए एक बहुत बढ़िया लेग कटर रहा। अभी भी देखिए 5 गेंद है और 6 की जरूरत है। 5 गेंद 6 की जरूरत है। विकेट की तरफ थोड़ा नजर घुमा लेते हैं। 5 विकेट गवाए हैं और वहां पर देखिए 6 विकेट, कहीं ना कहीं बेनिफिट फायदा। विकेट के ऊपर से मैच देखिए 1 रन कम रखते हुए भी जीत सकते हैं। जहां पर 6 विकेट गवाए थे, वही अंतारली टीम है, भाल टीम ने देखिए 5 विकेट गवाए हैं, तो बेनिफिट फायदा 1 रनों का रहेगा। यहां से 4 गेंद 5 की जरूरत है। अगर 4 भी बनाते हैं तो मैच जीत सकते हैं। अंतारली टीम ने देखिए 6 विकेट गवाए थे और यहाँ भाल टीम ने 5 विकेट गवाए हैं। अब तो मुझे लगता है टेस्ट के जैसे मुकाबला, विकेट डालो फिर कंपलसरी बनाओ। ओ इतना छोटा था गेंद और फील्डर थे, बन गई वहां पर दर्शक। और अंपायर का डिसीजन क्या आता है देखते हैं यहाँ सर। 4 रन भाई यहाँ।
की जरूरत है। अगर ये 3 गेंद भी खेल लेते हैं ना, अगर विकेट ना डालते हैं तो मैच फिर भी जीत जाएंगे यहाँ पर विकेट के आधार पर। और टॉस की बात करेंगे, टॉस भी देखिए वाल टीम जीते हैं, यानी बल्ले बल्ले अभी इन्हें 2 विकेट है और एक की सिर्फ ही देखिए 1 रनों की जहां पर जरूरत है और कुछ गलती अंसारली टीम को देखिए पार निकाल रही है। नितिन सर, मैं कहूँगा यहाँ पर अंसारली टीम ने मैच हारे नहीं है, इनकी कुछ खराब फील्डिंग ने मैच को हराया है, कुछ खराब कैच ने वो मैच को हराया है। क्योंकि वाल टीम ने गलतियाँ की बहुत है, लेकिन तारीफ ये करना चाहूँगा वाल टीम की, गलतियों का उन्होंने फायदा लिया पूरी तरह से। और खास करके जिस तरह से सुचित ने यहाँ पर सूचित किया अपने टीम को कि मौका मिला है तो मौके का फायदा लेना चाहिए। और देखेंगे मैच का मैन ऑफ द मैच की तरफ, पहले गेंदबाजी की तरफ नजर घुमाएंगे। इस मैच के मैन ऑफ द मैच की बात करेंगे ना, नितिन सर, कहा जाता है ना शुरुआत का 2 ओवर, आखिरी का 2 ओवर, और जो बीच का ओवर रहता है ना मिडिल ऑर्डर, जैसे बैटिंग जो यहाँ पर सुचित ने बल्लेबाजी की, तो उसी तरह की गेंदबाजी में जो तीसरा ओवर रहता है ना वो अहम ओवर रहता है, वहां से टीम को बैकफुट में ले जाता है या फ्रंटफुट में लाता है। लेकिन जो प्रमोद का स्पेल वहां पर रहा ना, 3 रन 3 सफलता, और जिसके कारण अंतराली टीम ने देखिए बात करेंगे बड़ा स्कोर तक नहीं पहुंच पाए, नहीं तो और बॉल टीम के लिए कठिन हो सकता था। 2 ओवर डाले, 12 रन खर्च किए, 3 विकेट, लेकिन जो उनका पहला ओवर था ना प्रमोद का, वो कमाल का ओवर था, किफायती ओवर था, मारने वाला से बचाने वाले को बड़ा कहा जाता है। तो चलिए प्रमोद आप इस मैच करें मैन ऑफ द मैच है, और ताक देना चाहेंगे यहाँ पर सुचित की बल्लेबाजी को भी, 20 रन उन्होंने भी बनाए। हॅलो चेक प्रमोद ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। शरद भोईर यांना विनंती करतो की आपण या आमच्या केसरचे आपल्या शुभस्थापी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत। चला हेडुटने संघ लगेच फिल्डिंग लावायची आहे। शरद भोईर यांच्या शुभस्थापी आपण प्रमोदला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत। सतरंगी ट्रॉफीमध्ये सुद्धा त्यांनी पहिली मॅन ऑफ द मॅच घेतली होती, आजही पहिलीच मॅन ऑफ द मॅच त्यांना मिळाली आहे, पण त्यांचा रोल भरपूर महत्त्वाचा आहे बाल संघासाठी। अभिनंदन प्रमोद, पुढच्या मॅचसाठी तुला शुभेच्छा असतील। आणि लगेच आपण शरद भोईर यांचा सत्कार सुद्धा करत, मी आनंद गायकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शरद भोईर यांचा सत्कार सुद्धा करायचा आहे। तर या शरद दादा आपला सत्कार सुद्धा होईल। शरद भोईर यांचा सत्कार केला जाईल। आनंद गायकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करणार आहोत। आमच्या मुख्य व्यासपीठावरती 40+ एक चांगले क्रिकेटर आपण पाहतोय।